आज पहिल्यांदाच लॅट पुल डाऊनचा सेट 100 किलोनं मारला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला. पोचल्यावर बजरंग बलीचं दर्शन घेऊन एकच म्हणलं, एवढी ताकद द्या की एकदम टॉपचीच बॉडी बनली पाहिजे. आणि वॉर्मअप सुरू केला. आजचा फोकस होता बॅक आणि बायसेप्सवर. मग सुरुवातीला हेवी टी बार रोईंग घेऊन बॅक वर्कआउटला सुरुवात केली. आणि आज पहिल्यांदाच आपण लॅट पुल डाऊनचा सेट 100 किलोनं मारला आणि विषय एकदम एंडच करून टाकला. त्यानंतर एकदम हार्ड बायसेप्स वर्कआउट केला. आणि सांगायचा विषय म्हणजे भावांनो, आज पहिल्यांदाच आपला अँगल मिरर मध्ये ओके लागला होता आणि पंप तर एकदम खतरनाक झाला होता. त्यानंतर 30 मिनिटं कार्डिओ केला आणि शेवटी 20 मिनिटं इन्क्लाइन वॉकिंग करून आपला आजचा सेशन कंप्लीट केला. मग वर्कआउट संपून निघालो घरी. आणि आज गुरुवार असल्यामुळे स्वामींसाठी एक सुंदर हार घेतला आणि घरी पोहोचल्यावर आपला प्रोटीन शेक घेऊन एनर्जी रिस्टोर केली. त्यानंतर आवरून शांतपणे स्वामींची पूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन निघालो आपल्या उद्योगाला. थोड्या वेळाने पोहोचलो कॅफे धीरामध्ये. नंतर चालत चालत निघालो बँकेत. पण भावांनो, विषय असा आहे की स्वतः नरेंद्र मोदी जरी आले ना तरी महाराष्ट्र बँकेचं सर्व्हर डाऊन ते डाऊनच राहणार. मग लाईनीत उभं राहून आपलं काम केलं आणि परत चालत निघालो कॅफेत. पोचल्यावर आली लगेच कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग काय भावांनो, पहिलीच ऑर्डर म्हणून एकदम चिल्ड कॉफी बनवून दिली कस्टमरला. कस्टमर पण खुश आणि आपण पण खुश. त्यानंतर पुन्हा आली कॉफीची ऑर्डर. मग ती मॅडमने बनवली. आणि भावांनो, ही ऑर्डर होती आपल्या आर्यन शेटची. थोड्याच वेळात गेलो मुन्ना शेटची गाठ घ्यायला आणि त्यांना भेटून परत आलो कॅफेत. तेवढ्यात भावांनो पाऊस चालू झाला आणि 5च मिनिटाच्या कुठं खतरनाक पाऊस पडला ना की म्हटलं आज पण धंद्याची वाटच लागते. पण देवाला आपली काळजी आहे भावांनो, पाऊस लगेच थांबला. त्यानंतर आली पनीर तंदूर पिझ्झाची ऑर्डर आणि लागला मॅडम कामाला. मस्त पनीरचं टॉपिंग वगैरे केलं आणि चीज वगैरे टाकून एकदम सगळं सेटअप लावला आणि बेक व्हायला पिझ्झा ओव्हन मध्ये ठेवला. भावांनो, पिझ्झा कसा झालाय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नंतर थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे बनवली आपली ब्लॅक कॉफी आणि कॉफी पिऊन आपला आजचा दिवस कंप्लीट केला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.